नमस्कार, एम गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवूया तिळाची चिक्की। आपण 1 वाटी तीळ घेतलं आहोत, 1 वाटी गूळ घेतले आहोत। आपण जेवढं तीळ घेतलं तेवढं आपण गूळ घ्यायचं असते। आपण जास्ती पण बनवू शकता, कमी पण बनवू शकता। आपण तिळाची चिक्की चुलीवर पण बनवू शकता, इंडक्शन चुल्यावर पण बनवू शकता। आपण गॅसवर बनवूया। गॅस पेटवूया, पॅन ठेवूया, पॅन गरम होऊ देऊया। आपला पॅन गरम झाला आहे, तीळ टाकूया 1 वाटी। तिळाला फिरून घेऊया। स्लो गॅसवरच भाजायचं असते तीळ आपले, म्हणजे आपले तीळ करपणार नाही। आपले तीळ चांगले खमंग भाजून घेऊया। तीळ आपण कशामध्ये पण भाजू शकता, कढईमध्ये भाजू शकता, तव्यामध्ये भाजू शकता, पॅन मध्ये भाजू शकता। आपण पॅन मध्ये भाजूया। आपले तीळ कसे चुटचुट करत आहेत बघूया। आपले तीळ भाजले का? आपले तीळ भाजून झाले आहे, कशी पावडर बनत आहे काढूया। पॅन ठेवूया, 1 चमच तूप टाकूया। आपला तूप वितळला आहे। 1 वाटी गूळ आपण चाकून बारीक करून घेतले आहे, पॅन मध्ये टाकूया। त्याला सारखं सारखं फिरवूया। काळा गूळ पण घेऊ शकता, पिवळा गूळ पण घेऊ शकता। त्याला जास्ती कडक करायचं नसते पाकाला। गुळाच्या पाकाला कसे बुडबुडे येत आहे बघूया। आपला पाक तयार झाला का? झाला आहे, असा आवाज येत आहे। आपला पाक तयार झाला आहे। तीळ आपले गुळाच्या पाकामध्ये टाकून झाले आहे। आपण व्यवस्थित फिरवून घेऊया। तीळ आपला झाला आहे पाकामध्ये मिक्स करून। पोळपाटला किंवा प्लेटला तेल असे लावून घेतल्याने, हाताने पण लावू शकता, या ब्रशनं पण लावू शकता। आपण ब्रशनं लावूया। लावून झालं आहे तेल। आता हे सर्व बॅटर आपण पोळपाटवर टाकूया। गरम गरम असते वेळेस आपण असं लाटून घ्यायचं असते। घट्ट झाल्यावर आपली चिक्की बनणार नाही। लाटणाला पण थोडंसं लावून घेऊया तेल, म्हणजे आपली चिक्की चिटकणार नाही। चाकून किंवा उलथन्यानं असं अपेक्षा करून घेऊया। थंड झाल्यावर आपण 1-1 वडी काढून घेऊया। आपले चिक्कीचं मटेरियल थंड झालं आहे। 1-1 चिक्की आपण प्लेटमध्ये ठेवूया। आपली चिक्की किती छान बनली आहे। चिक्की आपले सर्व प्लेटमध्ये ठेवूया। या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा। या पद्धतीनं बनवल्यावर 4-5 महिने चिक्की आपली खराब होत नाही। लहान मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात। कशी झाली चिक्की आम्हाला पण कळवा कमेंट मध्ये। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।